आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आहेत। आज ते विधान भवनात दाखल झाले होते। कसं पाहता, म्हणजे आता आमदार नाही आहेत परंतु आज विधान भवनात तुम्ही तुमच्या कामाकरिता आलेलात। शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तुम्ही मागे काजू बागायतदार आंबा बागायतदारसाठी प्रश्न उचलला होता आणि असं कळतंय की तुम्ही आज कृषी मंत्र्यांच्याच भेटीला आलेलात। नेमकी काय प्रश्न होती, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले गेले? एक महत्त्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे परभणी कृषी विद्यापीठाचा। 1972 साली हे विद्यापीठ झालं। माझ्या माहितीप्रमाणे 78पर्यंतच अनेक गावं उठवून त्या ठिकाणी ती सगळी शेती आणि गावं उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी विद्यापीठाचा सगळा पसारा मांडला गेला। परंतु ते होत असताना अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी गेल्या आहेत, प्रकल्पग्रस्ताचा दाखला आहे, परंतु कबूल केल्याप्रमाणे त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत। काही शेतकऱ्यांना पर्याय नाही, नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून रोजंदारीवर अकुशल मजूर म्हणून विद्यापीठात कामाला गेले। त्याच्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये शासनाचा निर्णय झाला की काही विशिष्ट दिवसाची दिवस पूर्ण झाल्यानंतर त्या सगळ्या रोजंदारीवरच्या कामगारांना कायम करायचं आणि नंतर तेच त्यांना आम्ही रोजगार दिला अशी टिमकी वाजवायला लागलं। आणि त्याच्यामुळं अनियमितता अशी तयार झालेली आहे की एका घरातले 5-5, 6-6 लोक एका बाजूला परमनंट झाले आणि दुसऱ्या बाजूला एका घरातला एकसुद्धा नाही, अशा प्रकारे झाले। आता मी कृषी मंत्र्यांच्या हे लक्षात आणून दिलं की हे जे 72पासून आज अखेरपर्यंत जे प्रकल्पग्रस्त अजून रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना नोकरी देणं ही विद्यापीठाची जबाबदारी आहे। आणि त्यासाठी एक व्यापक अशी बैठक बोलवून असे किती प्रकल्पधारक शिल्लक आहेत त्यांची मोजदाद करून त्यांच्या वारसांना नोकऱ्या देण्याच्या संदर्भात निर्णय घ्यावा। याच्यामध्ये महसुलाचाही काही हिस्सा येतो, म्हणून मग त्याच्या संदर्भात कृषी मंत्र्यांनी एक उच्चस्तरीय समितीसुद्धा नेमली होती। त्याच्यामध्ये त्या समितीमध्ये प्रकल्पग्रस्त होती, त्यांचा एक अहवालही आलेला आहे आणि त्या अहवाला तो स्वीकारावा आणि त्या पद्धतीनं कारवाई करावी अशी मागणी केली। दरम्यानच्या काळात कृषी मंत्र्यांनी असं सांगितलं की त्याच्यामध्ये महसुलाचाही संबंध येत असल्यामुळं महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बोलवण्याच्या संदर्भामध्ये आम्ही कारवाई करू आणि त्या बैठकीमध्ये ठोस असा निर्णय घेऊ। मी महसूल मंत्र्यांनाही भेटलो, त्यांनी पुढच्या आठवड्यामध्ये बैठक घेण्याचं कबूल केलेलं आहे। राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित होत असतानाच तुम्ही देखील एक मुद्दा मांडला होता। मुंबईमध्ये तुम्ही आक्रोश आंदोलन केलं होतं, शेतकऱ्यांनी आंबे फेकून हे आंदोलन कुठेतरी मार्गी लावलं, परंतु कसं पाहताय अजूनही नेमकी शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे? अजूनही शेतकऱ्यांना वाऱ्यावरच सोडलेलं आहे। 4 महिने झालं कोकणातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे। किमान आंबा उत्पादकाला 209 कोटी रुपये तरी मिळाले, काजू उत्पादक शेतकऱ्याला अक्षरशः वाऱ्यावर सोडलेलं आहे आणि 209 कोटी रुपये ही अत्यंत अल्प अशी मदत आहे। म्हणजे साधारणपणे एका कलमाला 220 रुपये। आता एका मजुराची एका दिवसाची मजुरी 500 रुपये आहे, म्हणजे एका मजुराच्या अर्ध्या दिवसाच्या मजुरी एवढे सुद्धा तर तुम्ही पैसे देत असाल तर ही सरळ कोकणातल्या शेतकऱ्याची थट्टा आहे। आणि म्हणून याचाच निषेध करण्यासाठी येत्या 3 जुलैला आम्ही कोकणातले सारे आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी देवगडला जलसमाधी आंदोलन करतो। जलसमाधी आंदोलन करत आहात, त्यापूर्वी आज तुम्ही विधान भवनात आलेलात। काही म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्याकडे काही मागणी करणार आहात का? नाही, हे जे सारे प्रश्न आहेत, शक्तिपीठ महामार्गाचा प्रश्न असो किंवा या आंबा काजू उत्पादकाचा प्रश्न असो, कर्जमुक्तीचा मुद्दा असो, कर्जमुक्तीच्या नावाखाली अक्षरशः तोंडाला पानं पुसायचं काम केलं आहे। कर्जमुक्ती झाली नाहीये असं म्हणायचं? अजिबात झालेली नाही आहे आणि कागदावरची आहे, फक्त कागदावरची आहे। आणि त्याच्या अटी शर्ती आणि हे निकष एवढे कडक आहेत की सरकार म्हणतंय 35,000 कोटी रुपये, पण माझा दावा आहे की 8 ते 9,000 कोटीच्या वर ही काही कर्जमुक्ती जात नाही। पण का फसवणूक करता शेतकऱ्याची, एवढंच आमचं म्हणणं आहे। रोहित पवारांनी देखील पंढरपुरात आंदोलन केलं, सरसकट कर्जमाफी करा अशी त्यांची मागणी होती। अजूनही नेमकी ती मागणी पूर्ण नाही करण्यात आली, त्यांना देखील आश्वासनं दिली, त्यांच्याही तोंडाला पानं पुसली असंच ते म्हणतात। हे चुकीचं आहे आणि अशा पद्धतीनं आंदोलन करणारा मग भलेही रोहित पवार नव्यानं आंदोलनात आलेले असतील, पण शेतकऱ्यासाठी जो कोणी आंदोलन करतो
त्याचं आपण समर्थनच केलं पाहिजे आणि आम्ही त्याचं समर्थन करतो. शेवटचा प्रश्न, अल निनोचं संकट कुठेतरी राज्यावरती येणार आहे असं म्हटलं जातं आणि त्यामधूनच शेतकऱ्यांची ही परिस्थिती कसं पाहताय? शेतकऱ्यांना नेमकं एक शेतकरी संघटनेचे नेते म्हणून काय आव्हान काय करणार आहात या संपूर्ण अल निनोच्या हा अल निनो काही धूमकेतूसारखा अचानक उगवलेला नाही आहे. यावर्षी अल निनोचा प्रभाव जाणवणार हे जवळजवळ 6-7 महिन्यापूर्वीच लक्षात आलेलं होतं. तसं शास्त्रज्ञ सांगत होते. त्यावेळीपासून महाराष्ट्रामध्ये जेवढा काही उपलब्ध जलसाठा आहे तो पुरवून वापरला असता तर या संकटाला अजून चांगल्या पद्धतीनं तोंड देता येतं हे आलं असतं. परंतु अगदी संकट दारात आल्यानंतर सरकार खडबडून जागे झालेलं आहे. आता सगळं भगवान के भरोसे बी आहे. पाऊस पडला, जलाशयामध्ये पाणी आलं तर ठीक, नाहीतर काय कठीण आहे. परंतु याचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. धन्यवाद. आमची संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत या ठिकाणी राजू शेट्टी होते. एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक मुद्द्यांवरती त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला. आज त्यांनी कृषी मंत्र्यांची भेट घेतली. परभणीमध्ये कृषी विद्यापीठ होतं आणि त्या विद्यापीठासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जागा गेलेल्या, त्या संदर्भात त्यांनी प्रश्न मांडला, मुद्दे मांडले. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर देशावरती राज्यावरती अल निनोचं संकट आलेलं आहे आणि त्याच संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला. कर्जमाफी जी आहे ती शेतकऱ्यांची जी पानावरती झालेली आहे ती अजून सत्यात अवतरलेली नाही आहे. त्यांनी सांगितलं की बाबा शेतकऱ्याला म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे. त्याचमुळे नेमकं सरकारवरती त्यांनी जो हल्लाबोल केलेला आहे, सरकार या संदर्भात नेमकं काय विचार करणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. एकीकडे शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं, परंतु खरंच बळीराजाची किंमत ही राजासारखी राहिली आहे का हे राज्यामध्ये पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.